हाय एवरीवन। तो आज से हम संहिता अध्ययन 3 स्टार्ट करने वाले हैं। ओके, तो संहिता अध्ययन 3 में हम सब में पहले कल्पस्थान देखते हैं। अब कल्पस्थान जो है तो उसमें कुल मिला के 12 अध्याय है। ओके, तो उसमें के सब में प्रथम अध्याय है मदनफल कल्पाध्याय। ओके, अब ये फर्स्ट चैप्टर है। तो कल्पस्थान का प्रयोजन दिखाया गया है कि इसमें क्या क्या है, फ्रेमवर्क क्या है इस चैप्टर का। तो सबसे पहले क्या है, इसमें प्रयोजन बताया गया है, फिर वमन विरेचन की व्याख्या, वामक द्रव्य के गुण, फिर मदनफल श्रेष्ठ क्यों है इन सब में, उसके बाद में संग्रह, पर्याय, योग, और अपन लास्ट में देखेंगे या फिर बीच बीच में जैसा अपना वीडियो आगे आते जाएंगे हम देखेंगे एंट्रेंस पॉइंट ऑफ व्यू। ओके, अब सब में पहले प्रयोजन। अब कल्पस्थान का प्रयोजन क्यों गया है आपको भी पता है कि इसके पहले आता है चिकित्सा स्थान। ओके, और चिकित्सा स्थान में मोस्टली चिकित्सा बताई गई है तो वमन और विरेचन द्वारा। ओके, अब वमन और विरेचन करते समय अपने को क्या होता है कि कुछ सहायक द्रव्य लगते हैं। आपल्याला काय लागतात तर सहायक द्रव्य लागतात। मग ते सहायक द्रव्याचे प्रकार कसे, मग त्यांना बनवण्याची विधी कशी, त्यांचे योग कसे, त्यांचा संग्रह कसा, हा सगळा जो आहे ना हा कल्पस्थानामध्ये काय सांगितलेला, हा झाला कल्पस्थानाचा प्रयोजन। आता कल्पस्थानाचं प्रयोजन झालं, मग वमन आणि विरेचनची व्याख्या काय, तर चरक असं सांगतात की तत्र दोषहरणम ऊर्ध्वभागम वमन संज्ञकम। याचा अर्थ काय, जेव्हा दोष ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडतील म्हणजे तोंडाद्वारे बाहेर पडतील तेव्हा त्याला काय आपण म्हणू वमन। पण ऐकून घ्या, जेव्हा दोष फक्त ऊर्ध्व मार्गाने बाहेर येत आहे त्याला काय म्हणू आपण वमन म्हणू। जेव्हा दोष तत्र दोषहरणम अधोभागम विरेचन संज्ञकम। याचा अर्थ काय, जेव्हा दोष फक्त अधोमार्गाने बाहेर पडत असेल त्याला काय म्हणू आपण विरेचन म्हणू। ओके, जेव्हा दोष फक्त ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडत असेल तर वमन, फक्त अधोमार्गाने बाहेर पडत असेल तर विरेचन। पण मग कधी कधी असं असू शकतं की दोष ऊर्ध्व भागाने पण बाहेर पडत असतील आणि अधोमार्गाने पण, मग अशा कंडिशनला आपण काय म्हणू, तर चरक असं म्हणतात जेव्हा दोष दोन्ही मार्गाने बाहेर पडत असतील तरी त्याला आपण काय म्हणतो विरेचनच म्हणतो। त्याला काय म्हणतो आपण विरेचनच म्हणतो। आता बघा इथं काय झालंय, हा झाला तुमचा नीटचा पॉइंट की वो विरेचन कशा कशाला म्हटलेलं आहे। तर विरेचन कशाला म्हटलंय, पहिला पॉइंट की जेव्हा दोष फक्त अधोमार्गाने बाहेर पडतील त्याला काय म्हणू आपण विरेचन, आणि पुन्हा विरेचन केव्हा म्हणू आपण, जेव्हा दोन्ही मार्गाने दोष बाहेर पडत असतील त्याला काय म्हणू आपण विरेचन। ओके, क्लिअर झाली व्याख्या वमन आणि विरेचनची। ओके, त्यानंतर आपण बघू वमन आणि विरेचनचे द्रव्य बदल। सूत्रस्थानामध्ये तुम्ही असं बघितलंय की वमन आणि विरेचन मिळून किती योग बनतात, तर 600 योग बनतात। किती योग बनतात तर 600। आता हे जे 600 योग आहे तर आपल्याला पूर्ण कशात बघायचे ते, तर कल्पस्थानामध्ये बघायचे पूर्ण 600। आता त्यातून पण वमनचे किती योग आहे, तर 355 योग कोणाचे आहे, तर वमनचे किती 355, आणि विरेचनचे योग किती आहे, तर उरलेले 245। असे मिळून हे किती होतात टोटल 600। हा पण काय झाला तुमचा एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू। बघा किती योग आहे टोटल वमन आणि विरेचनचे 600। त्यात पण वमनचे किती आहे 355 आणि विरेचनचे किती आहे 245। आता हे जे सगळे योग आहे ना ते 12 द्रव्यांपासून बनलेले। ओके, मग तो 12 द्रव्य कोणते, तर फल जिमित इक्ष्वाकु, धामार्ग कुटज कृतवेदनम, श्यामा त्रिवृत्त चतुरंगुल, तिलवक, महावृक्ष, सप्तला शंखिनी आणि ती तंती द्रोण। ओके, काय बघा, फल म्हणजे मदनफल, जिमुतक, इक्ष्वाकु, धामार्ग, कुटज, कृतवेदनम, हे झाले 6। हे सगळे कसे वमन द्रव्य, काय वामन द्रव्य, आणि उरलेले जे 6 आहे श्यामा त्रिवृत्त, चतुरंगुल, तिलवक, महावृक्ष,
सप्तला शंखिनी आणि दंते द्रवंती हे सगळे कसे झाले मग विरेचनाचे द्रव्य. हे सगळे कसे आहे मग विरेचनाचे द्रव्य. ओके, आता आपण बघूया वामक द्रव्याचे गुण. ठीक आहे, म्हणजे काय ऍक्च्युअली सगळे प्रोसिजर सेम आहे, फक्त एंड मध्ये जे द्रव्याचे महाभूत प्रधानता आहे त्यावरूनच काय होतं वमन आणि विरेचन ठरतं. ओके, आता बेसिक म्हणजे की गुण काय औषधी द्रव्यांचे तर काय असे पाहिजे. सगळ्यात पहिले उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवहारी आणि विकास. किती गुण सांगितले येतात. उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवहारी आणि विकास. आता जसं आपण द्रव्य घेतलं वमन करतो किंवा विरेचन करतो, सर्वप्रथम काय होणार आहे औषधी म्हणून ते स्वबिर्याने हृदयात येणार. स्वबिर्या म्हणजे इथं कोणते दोन गुण लागलेले आहेत तर व्यवहार आणि विकास. हे दोन असे गुण आहेत ज्याच्यामुळं कोणतंही द्रव्य असो तो कोष्टात न जाता सगळ्यात पहिले कुठे येईल तर हृदयात. हृदयात आलं तर महास्रोतसंद्वारे तो काय होणार आहे पूर्ण शरीरात पसरणार आहे. आता पूर्ण शरीरात पसरलं तर त्याच्यानंतर काय होतं उष्ण गुणामुळे. उष्ण गुणामुळे काय होणार आहे दोषांचं काय होणार आहे विलय होणार. जर कदाचित तरी दोष उरलेले असेल तर तीक्ष्ण गुणामुळे काय होईल दोषांचं काय होणार आहे छेदन होणार. ओके, आता दोष एका ठिकाणी द्रवीभूत झाले तर मग ते कुठे येणार आहे तर कोष्टात येतात. कुठे येतात कोष्टात येतात. आता जर आपले औषधी द्रव्य जल आणि पृथ्वी महाभूत प्रधान असतील तर मग काय होणार आहे विरेचन होणार आहे. आणि जर आपले द्रव्य औषधी द्रव्य वायू प्लस अग्नि महाभूत असेल तर काय होणार आहे वमन होणार. ओके, आता बघ इथं काय पुन्हा एंट्रन्स पॉइंट काय काय येतात. सर्वप्रथम उष्ण गुणामुळे काय होणार आहे दोषांचं विलयन आणि तीक्ष्ण गुणामुळे काय होणार आहे छेदन होणार. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. ओके, आणखी 2 पॉइंट आपल्याला हे कळाले जर औषधी द्रव्य जल आणि पृथ्वी महाभूत युक्त असेल तर काय होणार आहे विरेचन आणि वायू प्लस अग्नि महाभूत असेल तर वमन. मदनफळ श्रेष्ठता आपण नेहमी बघितलेलं आहे की वमनामध्ये श्रेष्ठपण आहे तर मदनफळ. पण का याचा उल्लेख सूत्रस्थानामध्ये नाही तर याचा उल्लेख आलेला आहे मदनकल्प अध्यायामध्ये. ओके, आता मदनफळ श्रेष्ठ काय आहे तर याचं 2 कारण. सगळ्यात पहिला म्हणजे हे काय आहे हानिकारक नाही. काय आहे हानिकारक नाही. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तो कसा आहे कमी उपद्रवकारक आहे. तो कसा आहे कमी उपद्रवकारक आहे. ओके, मदनफळची श्रेष्ठता 2च गोष्टी. एक म्हणजे तो कसा आहे हानिकारक नाही आणि दुसरं म्हणजे तो उपद्रवकारक कमी आहे पण कसा आहे कमी आहे इतरांपेक्षा. जे आपण 12 द्रव्य बघितले मदनफळ, जिंतक, इक्ष्वाकू, धामर्ग, कुटाचे कृतवेदना हे जे आहेत आदी द्रव्य तर त्यांच्यापैकी कसा आहे तो हानिकारक आहे का तर नाही. आणि दुसरं म्हणजे उपद्रवकारक आहे का तर आहे पण कमी प्रमाणात. आता मदनफळाचं संग्रह कसं करायचं. आता पूर्ण जर कधी तुम्ही कल्पस्थान बघितलं तर आपल्याला फक्त मदनफळाचा संग्रह सांगितलेला आहे. आपण तेवढं बघून घेऊ. आणि हा जो पॉइंट आहे तुमच्या मस्ट टू नो मध्ये आहे. हे दोन्ही पॉइंट होते मदनफळ श्रेष्ठता आणि संग्रह हे कसे मस्ट टू नो मध्ये आहे. ओके, बाकी सगळे पॉइंट तुम्हाला कसे लर्न पण करायचे. ओके, आता मदनफळाचा संग्रह कधी करायचा आपल्याला 2 ऋतूमध्ये. एक म्हणजे वसंत, दुसरं म्हणजे ग्रीष्म. त्यानंतर कोणत्या नक्षत्राला करायचंय ते पण म्हणजे अश्विनी नक्षत्र आणि मृगशिरा नक्षत्र. आता तो मदनफळ संग्रह करताना कसा असावा तर तो कसा असावा पिकलेला असावा, त्याला छिद्र नसावे, त्याला कीड नसावं. ओके, त्यानंतर ते मदनफळ घ्यायचे पोटलीत बांधून ठेवायचे. बांधले की त्याला गोमयाचा लेप लावायचा. गोमयाचा लेप लावला की त्याला 8 दिवस तसंच ठेवायचं. 8 दिवस ठेवल्यानंतर तुम्हाला ते हे कसे होणार मदनफळ कोमल होईल आणि त्यांचा गंध कसा होईल मधुयुक्त गंध येईल. हा जो पॉइंट आहे ना तो एंट्रन्स पॉइंट ठेवा. एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये एंट्री करा की कोमल झालेले मदनफळ
यांचा जो गंध असतो तो कसा असतो, मधुयुक्त असतो. ओके, आता तो मधुफळ काय करायचे, वेगळे करायचे. त्यानंतर त्यामध्ये घृत, मधु आणि तिलकल्क टाकून त्याला एकत्र करायचं. एकत्र केलं की त्याला पुन्हा उन्हामध्ये काय करायचं, वाळायला ठेवायचं. ते एकदा वाळले की पुन्हा मग त्यांना काय करायचं, आपल्याला सुरक्षित एका ठिकाणी ठेवायचं. आता आपण बघणार आहे मदनफळचे पर्याय, मात्रा, प्रयोजन आणि योग. आता तुमच्या पोर्शनला जो कल्पस्थान आहे तो फक्त एसक्यू पोर्शन साठी आहे. तो कशासाठी, फक्त एसक्यू पोर्शन साठी. ओके, याच्यावर एलक्यू नाहीच. आता जर एसक्यू जरी बघितलं तर मोस्टली तुमच्या सिलेबस मध्ये दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे पर्याय मोस्टली आणि दुसरं म्हणजे योग. ओके, बट त्याच्या व्यतिरिक्त जर 5 out of 5 म्हणजे एसक्यू मध्ये पूर्ण मार्क पाहिजे असेल तर आपल्याला ह्या दोन गोष्टी पण लर्न करणं महत्वाचं. ओके, आता मदनफळचं पर्याय काय. आता आपण काय करू, याला साऊथच्या ट्युनिंग मध्ये थोडं लर्न करायचा प्रयत्न करू. साऊथची ट्यून कशी, मदन कराटस्य राट पिंडितक फलम शिक्षणस्येति पर्याय उच्यते तस्य कल्पना. काय टोन मध्ये असेल तर ते लर्न जास्त लवकर होईल. काय, मदन कराटस्य राट पिंडितक फलम श्वसनस्येति पर्याय उच्यते तस्य कल्पना. ओके, हे झाले त्याचे पर्याय. दुसरं म्हणजे त्याची मात्रा. आता मदनफळची मात्रा किती आहे, तर अंतर्नखमुष्टी आहे. मात्रा काय आहे, अंतर्नखमुष्टी. आता मात्रा काय आहे, तर अंतर्नखमुष्टी आहे. अंतर्नखमुष्टी म्हणजे काय की आपला जो फिंगर्स आहे ते आत घ्यायचे आणि मुठ्ठी बांधायची. ह्यामध्ये जेवढं काही मदनफळाचं पावडर जमा होईल तो म्हणजे काय, मदनफळाची मात्रा. आता प्रयोजन म्हणजे काय की कोणकोणते अंग यूज होतात ते म्हणजे एक म्हणजे बीज आणि दुसरं म्हणजे काय, फल. एक म्हणजे फल, दुसरं म्हणजे बीज. हे झाले मदनफळचे प्रयोजन. आता मदनफळाचे योग किती, तर 133. किती योग आहे, 133. आता ते कसे आहेत, तर कषायाने 9, मात्राचे 8, दूध आणि घीचे 5, फणित चूर्ण आणि नस्यानी 1. आता एक लक्षात ठेवा की इथं मोस्टली जे एमसीक्यू आलेले आहे एंट्रन्स एक्झाम मध्ये ते चूर्ण आणि नस्यावरती आलेले आहे. क्वेश्चन कसा असतो की मदनफळामध्ये नस्य व चूर्णाचा योग किती, तर 1. देन वर्तिकाचे किती, 6. लेह, मोदक, उत्किरिकाचे किती, तर प्रत्येकी 20. शष्कुलीचे किती, 16. पूपचे किती, 16 आणि शाडवचे किती, 10. असे मिळून किती झाले, 133. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉईंट कव्हर केले. सगळ्यात पहिले म्हणजे प्रयोजन, कल्पस्थानाचं प्रयोजन काय आहे, तर वमन आणि विरेचनसाठी जे सहाय्यक द्रव्य लागतात तर त्याचं प्रकार किती, विधी कसे व योग किती. दुसरं बघितलं आपण वमन आणि विरेचनची व्याख्या. तत्र दोषार्णम ऊर्ध्वभागम म्हणजे वमन, जर अधोभागातून जात असेल तर विरेचन, तर दोन्ही मार्गाने दोष बाहेर पडत असेल तर पुन्हा विरेचन. मग वामन द्रव्याचे गुण बघितले आपण की उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवय आणि विकासी. त्यानंतर मदनफळ शिष्ट काय आहे ते बघितलं, कारण तो हानिकारक नसतो, कमी उपद्रवकारक आहे. त्याच्यानंतर संग्रह कसं करायचं, त्यानंतर पर्याय, मात्रा, प्रयोजन आणि योग.